चला सामना चालू करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती मिस्टर विजय गावड. बॅटिंग साठी स्ट्राईक वरती असतील मयूर. नॉन स्ट्राईक एंड लावून पाहतोय प्रवीण यांना. पहिला चेंडू विजयांचा मयूर साठी राईट मोड विकेटचा मारा. पहिला चेंडू स्लॉग स्वीपचा फटका. चेंडू गेला सर सी माराच्या पार. 6 धावांसाठी हाय हँडसम षटकार. महाराष्ट्रात महातालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. महाराष्ट्रात महातालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. या डिंगडॉंग पुणे यस डँग डीजे. पहिल्या चेंडू इरादे स्पष्ट केला तर फलंदाज मयूर यांनी. पहिला चेंडू अगदी पाहिला तर स्लॉग स्वीपचा फटका खेळला. सरळ चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 6 धावांसाठी. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा राखलाय. पहिल्या चेंडूने षटकार आलाय. बघूया पुढचा चेंडू कमबॅक करावा लागेल विजय गावडांना. एक्सपिरियन्स आहे विजयकडे. सातत्याने भरपूर वेळा लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यात विजय गावड. यावेळेस पाहिलं तर इन कटर बॉल होता. ऑफ कटर बॉल टाकला होता. फसवलं होतं. क्रॅम्प करून टाकलेला फलंदाज मयूर यांना. परंतु पहिले तर बॅटच्या खालच्या टोला लागला. त्याच कारणास्तव निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक केलंय गोलंदाज विजय यांनी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विजय. राईट मोड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. लगातार 2 चेंडू निर्धाव आले. पहिला चेंडू षटकार आल्यावरती चांगला कमबॅक केलाय विजय गावडांनी. कमबॅक करणं गरजेचं होतं कारण पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर चांगले चेंडू हाताळणं गरजेचं होतं. आणि आता दुपार सत्र चालू झालं. दुपार सत्रामध्ये वाराचा वेग पाहिजे तर भरपूर आहे रायटी बॅट्समनसाठी. त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय आपण. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल नव्हता होत परंतु आता संध्याकाळ दुपारी सत्रामध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि सरळ त्याला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. आक्रमण केलाय. आक्रमणाचं प्रत्युत्तर द्यावं लागेल विकेट घेऊन. लोअर फोल्डर चेंडू यावर स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यानंतर पाहिलेला काय बॅकअप केलाय. चांगला बॅकअप यावर पाहतो आपण. एका सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. आता पाहतो आपण प्रवीण स्ट्राईक वरती आले. आता पॉवर षटकार शेवटचा चेंडू असेल विजय यांचा. यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव कंप्लीट झालाय. भरत रावते जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. यस सिंगलच धाव. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. षटक संपलेलं पहिलं. पॉप्युलर षटकामध्ये धावा आल्यात 14 एक षटका समाप्तीनंतर. थँक्यू डीजे. कालपासून डीजे महेशने काय समुद्र संगीत वाजवल्यात. आमचे डीजे मॅन पण महेश. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते सनी यांना पाहतोय आपण.
दुसरा षटक हाताळण्यात सनी राईट ओव्हर द विकेटचा मारा. प्रवीण स्ट्राईक वरती असतील आता. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेस पहिला जरा चांगला फटका सजवला इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय ऑन साइडला. संदीप फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आक्रमण करण्याचं रावते थोडस मिसफील्ड करतायत. बघूया एक धाव कंप्लीट झाली आणि सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करताना पाहतोय. या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेत. बघूया नेक्स्ट बॉल सनी यांचा. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख षटकार येतोय. 6 धावा. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आज पवित्र आजमावला मयूर यांनी. 3 षटकार खेचल्यात मयूर यांनी. बघूया नेक्स्ट बॉल सनी यांचा. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बेट फटका हवेत आहे. विजय गावड स्वतःला झोकून ठेवलं होतं चेंडूवर, परंतु चेंडू त्यांच्या आव्हाकापासून हातामध्ये विसावला नाही आणि पायात तर जीवनदान मिळालंय मयूरांना. एक कॅच नाही तर मॅच सुटलाय. कारण मयूर सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. त्याचा पुरेपूर फायदा घेतील. 3 षटकार त्याने अगोदरच लावलेत. आता बघूया नेक्स्ट बॉल सनी यांचा. लोड फुल चेंडू बघतोस काय रागाना. षटकार खेचलाय वागाना. चेंडू सरळ सी मारच्या पार. 6 धावांसाठी षटकार. डीजे आक्रमण केलंय. मागच्या षटकामध्ये सुद्धा 2 षटकार मारले होते. आता पाहतो तर आपण पुन्हा एकदा 2 षटकार आले या षटकामध्ये. अप्रतिम फलंदाजी करताना पाहतो आपण मिस्टर मयूर यांना. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार होईल का की विकेट जाईल. लास्ट बॉल या षटकातील. बघूया यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आणि सरळ पाडून दिला पार्किंग लॉट मध्ये. षटकार. 6 धावा.
यस धन्यवाद डीजे. चला थोडीशी दुखापत झाली होती फलंदाज शतरंज विजय गावड यांना. तिसरं षटक हातासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर निलेश यांना पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन निलेश बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले ऑन बोर्ड 37. मला वाटते आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर चा उच्चांक आहे तो पूर्ण करतील, कारण 53 धावांचा एक भल्ला मोठा स्कोर जो मगाशी ठेवला होता तो पार होईल. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 67 धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता इशे केल्यानं वसई इशे घालून तडकर संघाने. जर तो आकडा पार करण्याची ताकद ती कुवत निर्मळ संघाकडे आहे. पहिला चेंडू यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू तो पाहतो तर पंच लेग बाईच्या रूपामध्ये येते का धाव. यस लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येते. लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. धावसंख्या 38. आता पुन्हा एकदा पादापणा मिस्टर मयूर ज्याच्या बॅटीतून 5 षटकार आले तोच मयूर बॅटिंग मार्क वरती. पुढचा यस थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय. या इनिंग मधला 6वा षटकार आलाय. वैयक्तिक पकडलं तर एक्केचाळीस धावांमध्ये खेळतोय मयूर. यावेळेस पुन्हा उंचावर मारला फटका. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते. षटकार येतोय पुन्हा एकदा. वैयक्तिक 47 धावांमध्ये खेळतोय मयूर. 50 हाफ सेंचुरी पूर्ण होईल काय. 12 चेंडू मध्ये 47 धावांची एक तुफानी खेळ खेळतोय मयूर. फक्त हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी येईल का. अजून सुद्धा मयूर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लोअर फुल चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. पाहतो तर काय मिस्टॅमिंग स्ट्रोक होता. चेंडू जातोय सरळ गली रिजन मध्ये. 2 धावा घेतल्या आहेत आणि 13 चेंडू मध्ये 49 म्हणजे 49 धावावरती खेळतो वैयक्तिक. एक धाव फक्त पाहिजे. एक धाव 50 साठी हाफ सेंचुरी कंप्लीट होण्यासाठी. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट होईल का. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सुनील निलेश यांचा. यावेळेस पहिला खोलगट टप्प्याचे चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅक टू द बॉलर खेळाय. 49 खेळतोय. थोडस दर्पण असेल मयूर वरती, कारण मला वाटतं त्यांच्या लाईव्ह मधली पहिली हाफ सेंचुरी असेल. तुझे विचार करून खेळताना पाहतो आपण. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा निलेश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक अतिशय पाळी खेळायची 50 धावांची. बॅट वरती होऊ दे मयूर. अप्रतिम फलंदाजी केलाय. पहिली हाफ सेंचुरी होते या स्पर्धेतील. थँक्यू डीजे. चला यानंतर होणार सामना 2 संघ जे लढतीला येतील समोरासमोर. एका बाजूला पाहतील आपण अमर संघ. अमर संघाचा कर्णधार आणि सुरेश्वर निर्मळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अमर संघाचा कर्णधार आणि सुरेश्वर निर्मळ संघाच्या कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चला लवकरात लवकर यायचंय.
अमर संघ आणि सोयेश्वर निर्मल संघ. टिबा टिबा कुठे असतील त्याने लवकर यायचंय टॉस साठी. शेवटचा षटक हाताळण्यासाठी संदीप ठाकरे एका डावखुरा हाताचा रायटम ओव्हर द रायटम राऊंड विकेटचा मारा करणारा गोलंदाज. पहिला चेंडू पाहिला तर पंचांकडे दाद मागितली मयूर यांनी, परंतु ती दाद फेटाळलेली आहे. पहिला चेंडू आला निर्धाव. अमर संघाचे कर्णधार राहुल येताना पाहतोय आपण, आणि मला वाटते निर्मल संघाचे कर्णधार सुद्धा दीपेश येताना पाहतोय. संदीप यांचा पुढचा चेंडू. या षटकातील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूवरती थांबवून ठेवायला लागेल, कारण धावाचा वेग पाहिला भरपूर आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहिला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 53. 53 या आकड्यावर. सॉरी 54. 54 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा संदीप यांचा. फुल टच चेंडू पुल केलाय. तिकडे सुनील आहे, आणि सुनील काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. बघूया बाउंड्री पंच तिकडे जे बाउंड्रीला आहेत ते कळवतील आपल्याला काय निर्णय असेल. यस सेफ आहे. चेंडू आतमध्ये ढकललाय. प्रत्येक संघाला फक्त आणि फक्त एक रिव्ह्यू असेल, आणि तो वेळ सुद्धा निघून गेलाय. 10 सेकंडचा अवधी असतो तुम्हाला रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर, परंतु तो वेळ निघून गेलेला आहे. नेक्स्ट बॉल संदीप यांचा. यावेळेस पुल केलाय. पुन्हा एकदा सनी फेम मध्ये येतोय, आणि यावेळेस करतो सनी चुकी. झेल होता हातामध्ये, परंतु स्वतःहून तो झेल पाठवलाय षटकारासाठी. बासष्ट धावा हायस्ट स्कोर कंप्लीट होईल का. यस पुढचा चेंडू पाहिला तर अव्वांतर चेंडू हाताळलाय. वाईटचा इशारा पंचांचा. एक अव्वांतर धाव संख्येमध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 63. 63 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल संदीप यांचा पुन्हा एकदा. यावेळेस आडवा बॅटचा वापर केलाय. बघूया एक धाव कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न असेल, आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय आपण. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 65. 65 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती मोठा प्रहार होईल का. अजून सुद्धा मयूर स्ट्राईक वरती आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे बराच का. शतरक्षक येत आहेत 2 दुरून. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न, आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 67 या आकड्यावर. हायर स्कोर च्या लेवलला पोहोचलाय, आणि 67 काल सुद्धा झालं होतं. 68चं टार्गेट दिलं होतं. बघूया शेवट चेंडू आहे. अजूनपर्यंत हायर स्कोर पार होईल का या स्पर्धेतील. मयूरकडे ताकद आहे. बघूया शेवटचा बॉल संदीप यांचा. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पुल केलाय. चेंडूला सरळ गोल केला. 6 धावांसाठी षटकार, आणि या स्पर्धेतील हायस्ट स्कोर
त्यांच्या शुभ असते टॉस केला जाईल या मॅचचा. चॉईस असेल काट असा कॉल आहे राहुल यांचा. बघूया काट आलेला आहे आणि नाणेफेक जिंकलाय अमर संघाने. राहुल टॉस विन झाला तर काय घेशील? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 60. आज सर्व प्लेयर आहेत का? हो नक्कीच. फक्त सोन नाही मिळत तर कामावरती आहे, तो येणार नक्कीच. आणि निखिल आणि मला वाटते उदय सुद्धा असतील. हो नक्कीच. नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. दीपेश टॉस हरलाय, टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असते. मग आता बॉलिंग करायचं आहे, काय विचार करणार आहे का? बॉलिंग पण आम्ही करू, असं काय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 30 पर्यंत. आणि उदय सारखा फलंदाज रोखण्यासाठी काय डावपेच आखलेत तुम्ही? डावपेच तर आता ग्राउंडवरती आखू आम्ही. नक्कीच तुमच्याकडे डावपेच आखणारा माणूस टिबा तिकडे सुद्धा उपस्थित आहे. नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला तुमच्या मॅच साठी. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की अमर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि शतरक्षासाठी आमंत्रित केलाय ते सुरेश्वर निर्मळ संघाला. यानंतर होणारा एक बिग फाईट, एक बिग लढत आपण पाहतील या नंतरच्या होणाऱ्या मॅच मध्ये. तिथपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजे ला संधी देतोय. यस डीजे. बघितली तर एक तुफानी खेळी मयूर यांनी त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी 74 धावांचा एक भला मोठा डोंगर हायएस्ट स्कोर चेस करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. मुळगाव चॅलेंजर संघाचे संदीप स्ट्राईकला असतील आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हरेश यांना. यानंतर होणार सामना असेल एक बिग फाईट, बिग लढत आपण पाहतील. अमर संघ जो दावेदारी पेश करेल या वर्षी सुद्धा. मागचे 2 पर्व पाहिले तर अमर संघ क्वालिफायरच्या मॅच मध्ये येऊन हरलाय, परंतु या वर्षी तो उच्चांक गाठावा लागेल. मयूरचा पहिला चेंडू संदीपसाठी
पहिला चेंडू मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसतोय. संदीप गोल्डन डकचा शिकार होऊन परततोय. गॉन. थँक्यू डीजे. सर्व संघाने नोंद करून घ्यायचे. फक्त आणि फक्त एक रिव्ह्यू असेल प्रत्येक इनिंग मध्ये. तुम्हाला तो रिव्ह्यू कसा वापरायचा आहे ते तुमच्यावरती अवलंबून आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसलाय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय भरत. एक आक्रमक फलंदाज मुळगाव चॅलेंजर संघाचा. शॉर्टपिच चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि बॅक टू बॅक विकेट होतोय. थँक्यू डीजे. लगातार 2 गडी बाद झाल्यात आणि ते टिबा यांचं आगमन झालंय. टिबा यांनी कृपया करून रंगमंचावर येऊन बसायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक होता. बॅटची लिडिंग एज झाली होती परंतु पाहिलं तर थोडस विकेट किपरच्या आवाकापासून थोडासा लांब होता. याच कारणासोबत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये संघाचं खातं ओपन झालंय. अकाउंट ओपन झालंय. नेक्स्ट बॉल मोहिरांचा पुन्हा एकदा हरेसाठी. यावेळेस पाहतो तर काय नो लुक शॉट खेळलाय परंतु चेंडू सरळ गेलाय. सी मारच्या पार 6 धावांसाठी षटकार. प्रदीप पाटीलची आठवण देणारा हा शॉट खेळाय हरेश यांनी. थँक्यू डीजे. षटकार आलाय हरेशाच्या बॅटून. पुन्हा एकदा पाहूया आपण आता. स्लोअर 1 डिलिव्हरी. चेंज ऑफ द पेस केलाय. यावेळेस पाहिलं निर्धाव चेंडू होतोय. या षटकाचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडू 2 गडी बाद केले होते. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव. चौथा चेंडू षटकार आता. 5वा चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी केलाय मोहिरांनी. तशी बॅटिंग केलाय त्याच पद्धतीची बॉलिंग करताना पाहतोय मोहिरांना. यावेळेस पाहिलं तर डाव्याच्या भरपूर बाहेर 45 इशारा वाईटचा येतोय. या अवांतर धाव एका स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केला. एक षटकार आलाय परंतु 2 महत्वाचे गडी सुद्धा बाद केल्यात गोलंदाज मयूर यांनी. लास्ट बॉल असेल या पॉवर प्ले षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची लिडिंग एज आणि वेल टेक. रुपेश यांनी पुन्हा एकदा विकेट च्या पाठीमागे चांगली किपिंग केली पाहतोय आपण. तिसरा हादरा बसतोय.
नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर विजय गावड यांना. विजयांना खेळणं गरजेचं आहे. भल्ला मोठा डोंगर उभा केलाय. यावेळेस पहिला चांगला फटका खेळलाय पण तो मिस्टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे बराच काळ आणि पाहतो काय झेल सुटतोय आणि रन आउटचा चान्स सुद्धा सोडून दिलाय. पुढचा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट फन इज अ डिसमिस. सनी बॅक टू डगआउट गॉन. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी हाय नदी तडीले चालनी मन रागावा घ्यानी. पुढचा चेंडू रुपेशांचा पुन्हा एकदा आय चेंडू आता तेच तरणार चेंडू अप्रतिम. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या अजूनपर्यंत पाहिले तर 10 वरती जाऊन पोहोचलाय. डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. यावेळेस पहिला फुलटॉस चेंडू होता. डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव झाली. दुसरी धावचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. यावेळेस पहिल्यांदा सामन्यावरती पूर्णपणे पकड बसवण्याचं काम केलंय. पहिल्या षटकापासूनच स्टार बॉयज निर्मल संघाने. नेक्स्ट बॉल रुपेशांचा. यावेळेस पहिल्यांदा स्क्वेअरचा फटका. काय फटका सजवला होता परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. दुसरा प्रयत्न होता. यस नो अँड वेट. नशीब चांगलं होतं. फलंदाज त्याच्याकरता पाहिलं तर सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. विजय पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती पाहतोय आपण. विजय गावड यांना मोठे फटके खेळावे लागतील कारण सामना खूपच 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 दूर होत चाललाय. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील विजयांना. ती ताकद ती कुवत आहे विजयकडे परंतु कागदोपत्री किती स्ट्रॉंग असले तरी सुद्धा स्वतःला प्रूव्ह करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिजे मुस्तामी स्ट्रोक आहे पुन्हा एकदा. तोच षटरक्षक फिल्डर झोन मध्ये होता आणि पाहतो तर अजून एक हादरा बसतोय मुळगाव चॅलेंज संघाला. यस थँक्यू डीजे. असं वाटतंय आता रेशनची लाईन लावलंय. आयाग्राम गयाराम असंच काहीतरी चाललंय मुळगाव चॅलेंज संघाचा. बॅक टू बॅक विकेट चाललेत आणि सॉन्ग सुद्धा तेच लावलं होतं. कोणाला बघून विकेट पडतायत काय माहिती मुळगाव चॅलेंज संघाच्या. 74 धावांचा सर्वात मोठा उच्चांक गाठलाय तो स्टार बॉयज निर्मळ संघाने. यावेळेस पाहतो आपण नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसरा षटक हाताळण्यासाठी मिस्टर प्रवीण बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहतोय. पहिला चेंडू प्रवीण यांचा. यावेळेस पाहिला तर स्लोअर वन चेंडू हाताळला होता. पहिला चेंडू निर्धाव आलाय.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रवीण यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न चांगला आहे. चेंडू तर सरळ सीमारेच्या पार फ्लॅट 6. नेक्स्ट बॉल प्रवीण यांचा पुन्हा एकदा लोअर फोल्डर चेंडू पुन्हा एकदा पोल गेलाय. शत्रक्ष घेतो फ्रेम मध्ये. चांगला शत्रक्ष पाहतोय. चांगला बॅकअप सुद्धा करताना मिळतोय आपल्याला पाहतोय. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या बदली धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. सामना खूप लांब चाललाय. षटकार चौकार प्रत्येक चेंडू मध्ये खेचायला लागतील. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फोल्डर चेंडू होता. बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागलाय. त्याच कारणासोबत एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलाय. आता पाहतोय एक जुना जाणता खेळाडू संजय बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. नेक्स्ट बॉल प्रवीण यांचा संजय साडी. यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढलाय. बघूया एक धाव नक्की मिळाले. मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 23 या आकड्यावर. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होती. शेवटचा षटक हाताळण्यासाठी मायकल येतो. पहिला चेंडू मायकलांचा मिस्टर्मिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे बराच काळ, परंतु रुपेश यांच्यापासून थोडासा लांब होता. त्याच कारणासोबत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सामन्यावरती पूर्णपणे पकड बसवलाय स्टार बॉईज निर्मल संघाने. यानंतर होणारा सामना आपण बिग फाईट बिग लढत पाहतील. सुरेश्वर निर्मळ त्यांच्या समोर असतील अमर संघ म्हणजे सोहन आलेले आहेत. थोडेसे कामावरती होते, परंतु आता पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळतील. यावेळेस लोअर फोल्डर चेंडू होता, पुल केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय विजय, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच कारणासोबत एक सिंगल धाव. आता इतके दुखेचे काम नाही झालं का पूर्णपणे असा सामन्यावरती पकड बसून ठेवलाय, कारण सामना खूप 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 आणि खूपच लांब गेलाय. फक्त आता औपचारिकता बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू असतील. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूचा आडव्या बॅटचा वापर केला होता. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतो आपण स्टार बॉयज निर्मळ संघाला. आदित्य आदू यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. आदू यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. आदू यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता. मिस्टर्मिंग स्ट्रोक आणि झेल बाद होतोय. थँक्यू डीजे. शेवट चेंडू असलेला नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस्टर्मिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. रुपेश चेंडू खाली येतोय आणि सामना विन येतोय. स्टार बॉयज निर्मळ संघ एक मोठा विजय मिळवलाय निर्मळ संघाने. थँक्यू. हाडलं का मुळगाव संघ. थँक्यू. आदित्य जाधव आदू यांनी प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, थोडी घाई करा.
मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली त्याने सत्कार चौकारांची आतिषबाजी केली आणि हाफ सेंचुरी कंप्लीट केली तोच मयूर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 21 चेंडू मध्ये 68 धावा कंप्लीट केल्यात. आदरणीय सन्मान्य अनमर संघाचे जे आदर्श खेळाडू आहेत अजय